तर नमस्कार मित्रांनो, हे बघा वस्तीवर आलो होतो. इथं बनी बसलाय आणि आत्ता एकदम कडक ऊन पडलं होतं आणि तरी पण त्या उन्हात पाऊस चालू आला. आत्ता एवढंच व्हिडिओ चालू करायच्या आधी संपला पाऊस. तर आता मी चाललोय बागेला आणायला. काय हां हां तर हे बघा मित्रांनो, अजून पण थेंब येऊ राहिलेत, पण तुम्हाला कॅमेऱ्यात काय माहिती दिसत असेल का नाही, बारीक बुरबुर येऊ राहिली. मित्रांनो आता शांत वातावरण आहे एकदम. आणि यार गेली, तिला मी सांगितलं हरणावाजीला, ती गेली आणायला बाव्याला. हिरवं हिरवं गवत, रस्ता असा आहे बघा. किती भारी आहे हे रान. बैल बैल म्हणजे गाय गाय गाय. तर ते म्हैस दिसते का काय? ती तो म्हणून राहिला म्हैस आहे. ती म्हैस काळी असती. गाया कोण झटकून देशील बरं का. कोणी चोरून नाही लावून पण त्याचा आधी इकडून घालणार. आणि ह्या पायीकडे ऊस आहे आणि झाड काही दिवसांनी कापलेले, त्याला परत पानं येऊ राहिली. पानं येऊ राहिले तिकडून. हा खडका 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 वस्ती. ह्या पा किती हिरवगार रान आहे. धरलं रस्त्याने जातानीच भेटत आहे रान. आता ह्या पा चांगला रस्ता आला. हा आला ना भाऊ. ह्या बा पिवळे फुलाची झाडं. ती ना एक हातात धरून राहिली. कोणी तो फोन चोरून असं हिचकडे घेतला ना. गाडी घ्यायची. हा पप्पा मित्रांनो इथं आपलं आलोय घर. आता दिसत बाय हॉटेलच्या पुढंच आमचं घर आहे. पुढं या हॉटेलच्या मागच आमचं घर आहे. पुढे म्हणजे मग पुढंच आहे ना. माग आमचं हे घर आणि त्याच्या पुढं आमचं घर. आले शाळेतून आणि आज खायची खिचडी साबुदाण्याची. काय प्रोग्राम कशाबद्दल आज खिचडी केली तुम्ही? आम्ही नाही उपास बिपास धरी आहे ना. तू उपास धरती. ये बा मांजर आल्या आल्या मांजरीला आणि बनायला कवळी मारी ते पाहिलं का. माणसं देते सोडून आणि जनावर लागत याला. चल तर बघा यांना आता खिचडी खायला जायचंय, बाबूला त्यांना. आणि बघा यो भैया बसला एकटा आहे की नाही. तर नवीन साखळी घेतली त्याला, हे बघा. तर ही नवीन साखळी आणि पट्टा नवीन. आणि मम्मी काय म्हणते काय नाही. तर हे बघा या आरीला कसा फायरिंग. तर हे बघा या आरीला कशी फायरिंग बसली असते आत्ता, पण तेवढ्यात ती पळली. ही बसली मांजर खेळत. तर हे बघा या मम्मीला व्हिडिओ एक तयार करायचा आहे आणि डायलॉग एवढा मोठा आहे का ते पाठ करावं लागेल.
आणि हे बघा इथं ट्रक काय मस्त चालली. तर काल हे बाब्याची ना आम्हीची लापाच्या पिके झाली, तर त्याला लय सकाळपासून लापाच्या पिकेविषयी वाटली होती. तर काल एकदम मम्मीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, मम्मीच्या चॅनलमध्ये. तर एकदम मजा आली काल. आणि सगळ्यात जास्त टाईम मीच लपलो होतो, यांना सापडतसुद्धा नव्हतं. तर मी कुठं कुठं लपलो होतो तुम्हाला सांगितो. तर ते बघा स्टार्टिंगला तिथून त्या शटरजवळ बाब्याने त्यांनी राज्य घेतलं. त्याच्यानंतर आम्ही इकडं पळत आलो बरं का, सगळे तिघाचे तिघं. मग नंतर ते सार्थक तिकडं त्या ह्या पात्र्यावर चालला होता. आणि आराध्या कुठं हिंडत होती काय नाही, ती घरात होती का हॉटेलमध्ये गेली ती काय नाही. आणि मी या बाजारीत गेलतो. त्याच्यानंतर दोनदा माय जवळ फिरत होते, सगळे आऊट झाले. दोनदा फिरत होते तरी मी काय सापडलो नाही. त्याच्यानंतर मग बाजारीतून मग मी डबल तिकडं त्या कडोळाकडे गेलो. कडोळात होतो तर त्याच्यात मच्छर लय सावध होते. आणि तिकडं वाळूवर एक होतो. आणि दोनदा घरातसुद्धा आलतो. म्हणजे हे घर नाही, हे आज जे राहते इकडं त्याच्या पलीकडं नाही का अक्काजण त्यांचं, त्याच्यात दोनदा आलो तरी पण मी सापडलो नाही. मग शेवट मी तिथून घरातून डबल त्या वाळूवर गेलो आणि तिथंच बसून राहिलो, डबल काय आलोच नाही. मग ते बाबूवर राज्यात होते, ते म्हणे मी हारलो, आता मी नाही सापडीत, मी हारलो. मग ही बाहेर तू हे तिघं मोठ्याने आलडत होते, मग मला बाहेर यावं लागलं. आणि हे बघा तुम्हाला एक घरटं दाखवतो मी चिमणीचं, त्याच्यात चिमणीसुद्धा असं ना आत्ताच टायमाला. आणि हे बघा इथं मम्मी व्हिडिओ तयार करू राहिली, तर तुम्हाला दाखवतो मी घरटं. हे बघा सोलर. आणि मॅडमनी त्यांनी सोलरला रिमोट लावला आहे वाटतं, म्हणजे मोबाईलने ऑपरेट करायची सिस्टीम लावली. तर हे बघा इथं थोडा कडूळ पडला आहे, हे बघा असा वाकला आहे थोडा. तर हे बघा पुढे ही सगळी जागा सारखी दिसते. तर हे बघा चिमणीसुद्धा आहे त्याच्यात. मी आता एवढं जवळ काही जात नाही, नाही तर उडून जाईन ती. अंडेसुद्धा आहे त्याच्यात, 4 अंडे. तर हे बघा चिमणी, तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखव. तर हे बघा तर चिमणी उडून गेली त्याच्यातली. तर तुम्हाला त्याच्यातले अंडे दाखवू का, कुठे गेली चिमणी आधी पाहावं लागेल, कुठं उडली काय नाही. तर त्याच्यातले अंडे तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा 3 अंडे. हे बघा 4 अंडे त्याच्यात. तर बघा 4 अंडे. आणि चिमणी आत्ता सध्याला उडून गेली. वारं चाललं होतं आणि मी दिसलो काय नु, पण मला वाटत नाही माझ्यामुळं गेली ती, कारण की वारंच जास्त चालू होतं. तर हे बघा हे पूर्ण असं झाड आलं तर ती उडून गेली. तर 4 अंडे आहे तिच्यात. तुम्हाला मी पिल्लं झाल्यावर नक्कीच दाखवीन. आणि हे बघा बाजरीवर कसे कंस आलेत. आणि या सोलरवर अशी धूळ झाली तर एकच पावसाचा जर शिपका पडला ना, पूर्ण धूळ उडून जाईल. आणि मित्रांनो ते म्हणतात सोलरची ज्या तारी आहे ना बारीक, त्या चांदीच्या तारी. आणि हे बघा सोलरमध्ये चांदीचा वापर होत राहतो. तर हे बघा ही पट्टी एक, या धुळीच्या वर ही पट्टी पहा, ही एक चांदीची म्हणतात. आणि हे ज्या तारी बारीक त्यासुद्धा चांदीच्या आहे वाटतं. काही एवढं कन्फर्म नाही सांगता येत, पण काय पण बातम्यात त्याच्यात मी ऐकलं होतं, त्याच्यात सोलरमध्ये चांदीचा वापर होतो. आणि दुसरीकडे कुठं आता चांदी लावली आणि तीच पट्टी मला वाटू राहिली. तर हे मम्मीने एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याच्यावर टायटल आणि नाव ते टाकायचं. तिला जमत नाही अजून ते एवढं. तर हे बघा गाय. तर ते बघा नांद्या ते. आणि दादा इकडं आहे वाटतं, कुठं या पलीकडल्या बाजरी ते कुठं आहे काय ना आता ते दिसा ना. आणि ह्यो इथं बनी. तर हे बघा चहा केलाय. तर बघा चहा बनवला अक्कानी. तर मित्रांनो आता तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता
चहा व्या पिन आणि आम्ही जाईन घरी. तर नक्की सांगा कमेंटमध्ये कसा वाटला. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.